बातमी आहे पुण्यातून। पुण्यात गाड्या चोरणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली। 2003 पासून या भामट्याला गाड्या चोरण्याचा नाद लागला होता। आतापर्यंत त्याने 150हून अधिक गाड्या चोरल्याची माहिती समोर आली आहे। कधी कोणाला कशाचा नाद लागेल काहीच सांगता येत नाही आणि पुण्यातील एका भामट्याला चक्क 2003 पासून गाड्या चोरण्याचा नाद लागला। त्यांनी जवळपास आतापर्यंत 150हून अधिक गाड्या चोरी देखील केल्या आणि 4-5 वेळा देखील पोलिसांना सापडला देखील। परंतु पुण्यातील मध्यवस्तीमध्ये जे लोक विशेषतः शॉपिंगसाठी येतात त्या लोकांच्या गाड्या हेरून जर त्याला चावी असेल तर ती गाडी जी आहे ती त्याच्या नजरेतून चुकायची नाही आणि त्याच गाड्यांची चोरी तो व्यक्ती करायचा। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता विश्रामबाग पोलिसांनी अशा गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि बहुतांश गाड्यांना चावी राहिल्यामुळे त्यांची गाडी जी आहे ती चोरीला गेलेली पाहायला मिळते। या सगळ्या विश्रामबागच्या पोलिसांनी ही कामगिरी करत त्याला पकडलेलं पाहायला मिळते। आपल्यासोबत हे पोलीस अधिकारी आहेत। नेमकं का तो चोऱ्या करायचा या गाड्यांची आणि कुठं विक्री करायचा आणि ह्या ज्या गाड्या तुम्ही पकडून आणलेल्या आहेत त्या कुठून त्यांनी चोरी केलेल्या आहेत? चोरी त्यांनी पुणे शहर आणि पिंपरीचे चढ आयुक्तालय हद्दीतून केलेले आहेत। अच्छा, जवळपास या गाड्या रस्त्याच्या साईडला लावलेल्या असायच्या। ज्या गाडीला चावी तशीच विसरून गेलेली आहे तो गाडी निवडायचा आणि तो तिथून गाडी घेऊन जायचा। आता किती गाड्यांची रिकव्हरी तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती गाड्या चोरल्याचं रेकॉर्ड आहे आपल्याकडे? साधारण आता आम्ही 25 गाड्यांची रिकव्हरी केलेली आहे आणि पुणे शहरात तो साधारण 2003 पासून रेकॉर्डवरती आहे। अच्छा, आणि 600-650 वरती आकडा सांगता नाही, याच्यापेक्षा जास्त असू शकतो। एवढ्या गाड्या आतापर्यंत रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।